लसन
Poi guardato, non mi avevo fatto password, avevo detto, contattare. Allora, torniamo a lavoro, हा. come सांगतोय मी आता मी फिरत राहतो ते कडे घेऊन राहतो मी माझं जाऊन म्हणतो तुमचं चालू आहे फिनिश करायला यावं का यावं आणि तुम्हाला वरती कोण बोलवतं म्हणलीस वरती करा. यायलाच पाहिजे का मी असते गरजेचं आहे का तो तुला काय बोलू? जरूर ते म्हणा काय बोलायचं काय बरोबर नाही कोण आहे बोलू का कोणाला आहे ना इम्पॉर्टंट देऊ. आपलं कोणा उचून अडकाय का मला एकच उत्तर आहे. मग मी तो 3-4 वेळा शिवलं असं कळायला नाही की बोलतोय ते कळतं तरी का एवढं जवळून चाललंय मला तुम्ही काय दिसणार शिवतोय का नाही शिवत येतोय बहुतेक मला वाटतं तारीख देतोय तो हम्म. तारीख देतोय कोण तारीख देते प्रिंटर काय? हे चांगलं बघा येतं ना हम्म. मी काय म्हणून मी सांगतो ना तो डायरेक्ट तारीख देणार आहे या तारखेपासून काम चालू करायचं तर त्यासाठी बोलू तर उद्या सकाळी 10 ला काय शिकवतो उद्या तू उद्या एवढं प्लूस नको म्हणून माझा लोक परवापासून ठेवायला थांबले शेवाळण्यापेक्षा ते परवडत. मला सांगा आवाज येतो सर्वांना माझा? हो मॅडम. हा. मला सांगा मागे आपण गुरुचं कुठपर्यंत घेतलं होतं? गुरु आपला राहिला होता ना थोडासा. मॅडम ते गुरुपासून होणारे आजार ते राहिलं होतं. गुरुपासून होणारे आजार. ओके. एक लाईन सांगता का शेवटची लिहिलेली काही म्हणजे मला एक हे मिळेल. मॅडम, गुरु गुरुची कारकत्व फक्त सांगितलेली आणि आजार तर बाकीच आहे, सुरुवात झाली नव्हती. एक लास्ट लाईन काय लिहिली हे विचारतोय तुम्हाला. ते शैक्षणिक संस्था या सर्व गोष्टी गुरुकडून पाहिल्या जातात. ओके. शैक्षणिक क्षमता या सगळ्या गोष्टी नाटकगृह, त्याच्या पुढे कपडे, लिहा. आरोग्य हा, मंदिर. त्याच्या पुढे लिहा
विचार, भावना, विचार, भावना यांचे मिश्रण, परोपकार, काय मॅडम एकदा परत सांगा. विचार, भावना याचे मिश्रण, परोपकार, चांगला स्वभाव, समाज प्रवृत्ती, आशावादीपणा, सौंदर्यप्रियता, शरीर स्वास्थ्य, भक्ती, दया, सहानुभूती, मान सन्मान, उच्च दर्जाची सामाजिक व नैतिक पातळी, उच्च दर्जाची सामाजिक व नैतिक पातळी, प्रतिष्ठा, आत्मविश्वास, आनंद, समाधान, न्याय प्रवृत्ती,
प्रतिभाशक्ती, विचारांमध्ये मानसिक सुबकता, मानसिक सुबत्ता, युक्ती, काय मॅडम? युक्ती, सामान्य व्यवहार ज्ञान, उत्तम निर्णय शक्ती, मानसिक मोकळेपणा, या पण गोष्टी गुरुवरून बघितल्या जातात. तसेच पती सुख, पती सौभाग्य, विवाह सुख, विवाह योग, या सर्व गोष्टी पण गुरुवर्ण येतात, बघितल्या जातात.
लिहा गुरुचे आजार. पोटाचे आजार. दोन्ही आतडे. लिव्हर. शुगर. जलोदर. शरीरावर गाठी येणे. गॅसेस होणे. वरती बोलू का? बोलवा ना. तू येतो ना? दोन हा ना, बोलो घरात तर बोलो. गॅसेस होणे. कॉलिक. जुलाब. विटॅमिन ए. बुद्धिभ्रम. काय मॅडम? बुद्धिभ्रम. या सर्व गोष्टी गुरुग्रहावरून बघितल्या जातात. लिहिलं? हो. नेक्स्ट आपण शुक्राकडे वळणार आहोत. 1-2 मिनिटं फक्त.
आवाज येतोय सर्वांना माझा? हो मॅडम. हा. आपण शुक्र शिकणार आहोत. जसा गुरु आहे तसा शुक्र आहे. गुरु हा देवगुरु आहे, तर शुक्र ग्रह हा दैत्य गुरु आहे. दैत्य म्हणजे जे जसं आता शूर्पणखा होती, रावण होता, यांचे गुरु होते शुक्र. आणि जे देव होते श्रीराम, त्यानंतर श्रीकृष्ण, यांचे गुरु होते गुरु. म्हणून शुक्राला दैत्य गुरु म्हटलं गेलेलं आहे, की जो दैत्यांचा अघोरी गोष्टींचा कारक आहे. गुरु हा देवपूजेचा कारक आहे, जे आपण मांत्रिक मंत्र म्हणतो, जे आपण पाठशाळेत शिकतो. वेदाचे 4 वेदातला जो आपण एक वेद शिकतो, यजुर्वेद, ऋग्वेद, हा देवगुरूंकडे. आणि जे तांत्रिक अघोरी विद्या आहे, जसं कालिका देवीची आहे, त्याच्यानंतर बगलामुखी आहे, म्हणजे ह्या ज्या विद्या आहे वेगवेगळ्या तांत्रिक, त्या येतात शुक्र आणि राहूकडे. म्हणून शुक्राला दैत्य गुरु म्हटलं गेलंय. परत गुप्त शक्ती शुक्राकडे येते, गुप्त विद्या शुक्राकडे येतात, त्यात ज्योतिष पण येतं. पण देवगुरु हा प्रामाणिक ज्योतिष बनवतो, म्हणजे कोणाला न लुबाडणारा, प्रामाणिकपणे कर्म करणारा, कर्मात मागे पुढे न ढळणारा असा गुरु बनवतो. गुरु पण ज्योतिषी बनवतो ना, तर शुक्र सुद्धा ज्योतिषी बनवतो. पण शुक्र काय करतो? कर्म मागे पुढे करवतो. शुक्राचं कामामध्ये थोडस मागे पुढे हव्यास जास्त आणवतो. तसा गुरु नाही आणत. असतात ना काही ब्राह्मण असतात बघा, ते खूप जास्त पैसे सांगतात किंवा खूप जास्त दान करायला लावतात. हे कोणाकडे येतं? दैत्याकडे. आणि ते कोण करायला लावतो? शुक्र. आणि गुरु हा प्रामाणिकपणे, म्हणजे लवकर कोणाला मागणार नाही, दान धर्म वगैरे ह्या गोष्टी करायला लावणार नाही. जसा चंद्र तेजस्वी आहे, तसं शुक्र तेजस्वी आहे. शुक्र हा पृथ्वीच्या, रवीचा जवळचा ग्रह आहे. वास्तविक जर शुक्र हा पाहिला तर हा चंद्रापेक्षा जास्त तेजस्वी आहे. चंद्रापेक्षा जास्त तेजस्वी. तुम्ही तारका जर पाहिल्या तर तुम्हाला एकच तारा दिसेल, जो तुम्हाला चमकताना दिसेल. जर त्याचा शुक्राचा अनुभव घ्यायचा असेल तर जी ईद असते या लोकांची, त्या ईदच्या वेळेस चंद्रासमोर जवळ चांद येतो. तो जो चांद असतो तो शुक्राची चांदणी असते. ती जर बघायची असेल तर तुम्हाला ईदच्या दिवशी बघायला भेटते. शुक्र आणि चंद्राची युती होते. ते लोक ईद साजरं करतात, पण आपण त्याला युती म्हणतो. ठीक आहे. शुक्र हा चंद्रापासून, चंद्र हा सूर्यापासून 12 अंश गेल्यावर, मॅडम लिहायचंय का? शुक्र 7.5 अंश गेल्यावर दिसायला लागतो. शुक्र मॅडम हा सूर्यप्रकाशालाही जुमानत नाही, म्हणून दोन्ही प्रहरात शुक्राची चांदणी दिसते. ज्यावेळेस सूर्य मावळतो त्यावेळेस एक स्टार आपल्याला दिसत असतो, म्हणजे सूर्याच्या प्रकाशातच. सडनली 5-6 वाजता तुम्हाला जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला चंद्र पण कुठेतरी चमकताना दिसेल, आणि तिथंच एक चांदणी चमकताना दिसेल. ती जी चांदणी चमकल ती शुक्राची चांदणी असते. शुक्राचा आकार जवळजवळ पृथ्वी इतकाच आहे. शुक्राचं व्यास 7,600 मैल आहे. पृथ्वीचं व्यास 7,900 मैल आहे. याचा सूर्यप्रदक्षिणा काल सुमारे 225 दिवसांचा आहे. अक्ष प्रदक्षिणेचा काल 23 तास 21 मिनिटं 0 सेकंदाचा आहे. रवीपासून शुक्राचं जर अंतर म्हटलं तर 6,70,00,000 मैल आहे. शुक्राची गती 6च्या स्पीडने, 6 कला 20 कलांच्या स्पीडने जाते. याची मध्यम गती जास्तीत जास्त 31 कला ते 44 कला असते. शीघ्र गती त्याची 70च्या स्पीडने, तो सगळ्यात जास्तीत जास्त 70 ते 76च्या स्पीडने पळतो.
शुक्राचे वातावरण दाट आणि आकर्षक असते. शुक्र हा तेजस्वीत आणि त्याच्यावरील वातावरणात परिवर्तन करण्याची शक्ती फार असल्यामुळे तो तेजस्वी आहे. रवी पासून शुक्र हा मागे पुढे जास्तीत जास्त 48 अंश जाऊ शकतो. तेव्हा सूर्योदयापूर्वी किंवा सूर्यास्तानंतर 3 तास 12 मिनिटं तो आपल्याला दिसतो. बुध शुक्र हे एकमेकांपासून 76 अंशापेक्षा जास्त अंतर असू शकत नाही. ब्रह्मदेवाचा मुलगा भृगू आणि याचा मुलगा शुक्र, शुक्राला भार्गव असे म्हणतात. ब्रह्मदेवांचे पुत्र भृगू ऋषी, त्यांचे पुत्र शुक्र, म्हणून त्याला भार्गव असेही म्हणतात. हा संजीवनी मंत्र जपणारा दैत्यगुरु आहे. दैत्यगुरु ब्राह्मण आहे. शुक्राला एकाक्ष असेही म्हणतात. शुक्र हा प्रेम, विवाह, सौंदर्य, सुख, आराम याची देवता मानली जाते. ते गुरु नाहीये. गुरु हा धार्मिककडे वळवतो. शुक्र हा विलासी बनवतो. यजुर्वेद, वसंत ऋतू याचा अंमल शुक्रावर आहे. शुक्राला काम वासनेची देवता पण म्हटलं गेलेलं आहे. जर पत्रिकेमध्ये कामुक गोष्टी बघायच्या असेल, जसं आपण मंगळ बघतो त्या दिवशी मी सांगितलं, तर तसा शुक्र पण बघितला जातो. गुरुच्या खालोखाल हा सगळ्यात शुभ ग्रह आहे. गुरु नंतर शुक्र हा सगळ्यात शुभ ग्रह आहे. 1 मिनिट. ठीक आहे. शुक्र हा स्त्री ग्रह आहे. तो वृश्चिक ग्रह आहे. याची स्वतःची रास आहे वृषभ आणि तुला, अशा याच्या 2 राशी आहे. याची उच्च रास आहे मीन, नीच राशी आहे कन्या. याचे जर मित्र म्हटले बुध, राहू, केतू, शनी, बघा जे सगळे पापग्रह ते त्याचे मित्र, आणि विशेष म्हणजे बुध पण, जिथे आपण नपुसकता वगैरे ह्या सगळ्या गोष्टी बघतो त्या गोष्टी शुक्राकडे पण डिपेंड करतात, म्हणून तो सुद्धा त्याचा मित्र आहे. समग्रह आहे त्याचे मंगळ, गुरु, आणि शत्रुग्रह आहे रवी आणि चंद्र. शुक्र हा नेहमी 7व्या दृष्टीने बघतो, म्हणजे जिथे बसलाय तिथून त्याला फक्त 7वीच दृष्टी आहे. विषोत्तरी दशेमध्ये हा 20 वर्ष जातकाच्या आयुष्यामध्ये फळ देत असतो. शुक्राची जर कारकत्व म्हटली, जसं गुरुवर्ण पती सुख, तर शुक्रावरून स्त्री सुख, विवाह योग,
ब्राह्मण, आंबट पदार्थ, पत्नी, शयनगृह, रतिसूख, संभोग, आग्नेय दिशा, वाहन, कीर्ती, जातकाची कामुक नजर, कामुक हव्यास, मोती, सौंदर्य, प्रेम प्रकरण, जलाशय, काव्य, नृत्य, गायन, तारुण्य, सुवास, परफ्यूम, सुगंधित तेल, अत्तर, फुलांच्या माळा, सुंदर तेल, त्यानंतर करमणुकीचे साधनं, नंतर जेवढ्या आपण ऐशोआरामी हाऊस म्हणतो ती, गाडी, लक्झरी लाईफ, त्यानंतर नाव, फेम, संगीताची आवड, संगीताची वाद्य, दागिने, कलेत कौशल्य, विलासी, वीर्य, जलक्रीडा, विनोद, शुभ्र वस्त्र, लक्ष्मी पार्वतीचे पूजन, लीनता, सभ्यता, गुप्त इंद्रिय, साहित्य, मनुष्यामधील कोमल भावना, या सगळ्या गोष्टीचा कारक ग्रह आहे शुक्र. कुंडलीत काम हा शुक्राचा बलवत्तेवर अवलंबून आहे आणि त्या शुक्राला कुंडलीत इतर ग्रहांचे किती सहाय्य आहे किंवा किती विरोध आहे यावर अवलंबून आहे. शुक्र हा भावना प्रधान ग्रह आहे. तसा चंद्र भावना प्रधान आहे, तसा शुक्र आहे. भावनेच्या आहारी लोक वाहवत जातात. अफेअर्स वगैरे सुद्धा शुक्रामुळेच होता. शुक्र आणि मंगळ हे विकारवश ग्रह आहे, दोघही विकारवश आहेत. मंगळ हा पाप ग्रह असल्यामुळे जर तो केंद्रस्थानाचा स्वामी असेल तर चांगली फळं देतो. शुक्र हा शुभ ग्रह आहे, तर तो कोणाचा स्वामी असला तरी शुभच फळे देतो. हे दोन्ही विकारवश ग्रह असल्यामुळे राजस प्रवृत्तीमध्ये येतात. या दोन्ही ग्रहांचा गुणधर्म एकमेकांना विरुद्ध आहे. शुक्र हा आकर्षणाचा प्रतीक आहे, तर मंगळ हा अगदी विरुद्ध नकोसा वाटणारा आहे, तिटकारा येणारा आहे. मनुष्याच्या स्वभावात या गुणांचा अदला बदलव होऊ शकतो. राजस गुणाचा पगडा किती आहे हे ठरवण्याकरता कुंडलीमध्ये मंगळ आणि शुक्र याचं मूल्यमापन करायला पाहिजे. हे दोन्हीही शुभ असतील तर जातक हा आयुष्यात पहिल्या तीरावर सुखरूप जाऊ शकतो आणि हे दोन्हीही अशुभ असतील तर आयुष्यात अनेक संकट येतील. म्हणून हे दोन ग्रह व्यवस्थित असणं गरजेचं आहे. मंगळ हा डेअरिंग देतो, शुक्र हा भावना प्रधान बनवतो. मंगळ हा तिटकारा निर्माण करतो तर शुक्र हा प्रेम निर्माण करतो. म्हणून दोघं परस्परांना विरुद्ध आहे, म्हणून व्यवस्थित असणं गरजेचं आहे. नैसर्ग कुंडलीत द्वितीयात शुक्राची जर वृषभ राशी येत असेल, शुक्राची वृषभ राशी येत असेल म्हणजे मेष लग्न असेल आणि सप्तमात तुला राशी येत असेल तर वृषभ ही पृथ्वी राशी आहे. द्वितीयापासून संपत्ती, सुख, कुटुंब, सुख, नेत्र, भोजन वगैरे आपण पाहतो. या बाबतीत शुक्र हा जर द्वितीय स्थानात स्वतःच्या राशीत आला किंवा उच्च राशीत आला तर या बाबतीत चांगलीच फळे देणार, त्याला स्थिर स्थावर देणार आणि त्याच्यासाठी तुला राशी इचर आणि वायू राशी आहे. सप्तमात जर शुक्र असेल तर तो कारक स्थानात येतो. म्हणून प्राचीन महर्षी शुक्राला येतं फारशी चांगली फळे देत नाही. पण असंही अनुभवायला येतं की सप्तमात जर शुक्र आला तर तो बलवान असता, स्त्री सुंदर, सुस्वभावी असते, वैवाहिक जीवन चांगले असते. शुक्र हा स्वतःच्या राशीत असून कोमल, मृदू व्यक्ती पार्टनर आयुष्यात येतो, सुसंस्कृत असतो. हे लोक दयाळू, अंतःकरणारे असतात, भावना प्रधान असतात, समाजप्रिय आणि लोकसंग्रही असतात. वृषभ राशीत माणसे दिसण्यासाठी नीटनेटके देखणे असतात. वृषभेचा अंमल हा आपण पाहिलाय. द्वितीय स्थान हे गाल आणि डोळे यावरती आहे, त्यामुळे ही अवयव अगदी नीटनेटकी शुक्र देतो. बघा,
शुक्र ज्या स्थानात बसल त्यातही तो त्याच्या स्वतःच्या राशीत चांगल्या स्थितीत जर बसला तर त्याला त्या रिलेटेड आपण जे शरीर स्थान बघितलंय, हात पाय कंबर वगैरे, त्या संबंधित तो चांगली फळं देणार. म्हणजे अवयव रचना चांगली देतो, शिष्टाचार, चांगली वागणूक असंही तो करतो. शुक्र हा इहलोकांचा सुखाचा कारक आहे. सुखाच्या रचलेल्या कारणारा ग्रह आहे. खाना पिना और मजा करना हे तत्व प्रवृत्ती शुक्राची आहे. राजकारणात पुष्कळ वेळा शुक्र बुध शनी यांच्यावर मात करतो. म्हणजेच जरी पत्रिकेमध्ये राजकारणात रवी खराब असेल, बुध वीक असेल, शनीची स्थिती खराब असेल, तरीही जातक राजकारणात यश मिळवू शकतो. कारण शुक्र इहलोकांचा कारक आहे. म्हणजेच नाव, फेम, पैसा या गोष्टी आणून देण्याचं. मग त्यावेळेस जर त्या पिरियडमध्ये त्या जातकाला शुक्राची दशा असेल तर तेवढा 20 वर्षाचा कालावधी त्याचा चांगला जाणार. मग तो सगळ्या याच्यात नाव, फेम कमवणार ही स्थिती बघायला मिळते. शुक्र हा शयनगृह, नृत्यगृह, भोजनगृह, थिएटर्स, फिल्म ऍक्टर, उद्यान, मेजवानी हॉल, क्लब, सुगंधित पदार्थ तयार करण्याची स्थान जसं साबण, पावडर, स्नो, लिपस्टिक वगैरे, सिल्क रेयॉनचे कारखाने, भरतकाम, विणकाम, कला, पेंटिंग या सगळ्या कौशल्याचा कारक शुक्र आहे. शुक्राचे व्यवसाय गायन, वादन, नृत्य करणारे, नट, नटी व नाटक, सिनेमे धंद्यात असणारे, फिल्म उत्पादक, शिंपी, चित्रकार, सराफी व इतर करमणूक आणि प्रसाधनाची साधनं आणि त्या रिलेटेड व्यवसाय देण्याचं काम शुक्र करतो. शुक्र हा उत्तर प्रगती पण करतो आणि दर्जाहीन सुद्धा बनवू शकतो. शुक्राचे आजार जर म्हटले तर गुप्तांगाचे जे आजार असतात ते सर्व शुक्राकडे येतात. या व्यतिरिक्त स्किन रिलेटेड पण प्रॉब्लेम आहे, शुगर संबंधित त्रास असेल, मग त्याही संबंधित त्रास जातकाला आपण शुक्रावरनं बघत असतो. आलं लक्षात? हो मॅडम. लिहा. शुक्र ग्रह शुक्र हा तेजस्वी ग्रह आहे. तेजस्वी ग्रह आहे. शुक्राचा आकार जवळजवळ पृथ्वी इतका आहे. शुक्राचं व्यास 7600 मैल आहे. किती मॅडम? 7700? 600 मैल. 600 मैल का? हा, इतकं आहे.
पृथ्वीपासून सॉरी सॉरी रवी पासून लिहा. रवी पासून शुक्राचे अंतर रवी पासून शुक्राचे अंतर 6 कोटी 7 कोटी 70 लक्ष मैल 70 लक्ष मैल इतकं आहे. शुक्राची स्वतःची रास वृषभ आणि तुला. उच्च राशी मीन नीच राशी कन्या. नीच राशी कन्या. शुक्र हा स्त्री ग्रह आहे. काय मॅडम? शुक्र हा स्त्री ग्रह आहे. स्त्री याचे मित्र बुध, राहू, शुक्र मॅडम आवाज नाही आणि आला. शनी. याचे मित्र बुध, राहू, शुक्र सॉरी बुध, राहू, शनी आणि केतू. समग्रह मंगळ, आणि गुरु
शत्रुग्रह रवी आणि शनी. कोणकोणते मॅडम? शत्रुग्रह रवी आणि चंद्र. शनी नाही, चंद्र. लिहिलं? हो मॅडम. शुक्राचे कारकत्व बाकी गोष्टी आपण उद्याला बघू. ठीक आहे. चालेल मॅडम. हा. चालेल जय मॅडम. श्रीराम, जय परशुराम. जय जय श्रीराम. श्री